रात्रीचे साधारण 10:30 वाजले असतील. गाव आणि शहराच्या सीमेवर उभे असलेले ते जुने घर पूर्ण शांत होते. फक्त अधूनमधून वाऱ्याच्या झोताने जुन्या काचांची खिडकी खडखड असा आवाज करत होती. 71 वर्षांचे किशोरराव आपल्या खोलीत अंथरुणावर पडले होते. ते सतत कूस बदलत होते. जेवण झाल्यानंतर त्यांची सून नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी एक ग्लास दूध घेऊन आली आणि खूप प्रेमाने म्हणाली, "बाबा, हे घ्या दूध. दूध पिऊन आरामात झोपा. तुम्हाला शांत झोप लागेल." किशोररावांनी दुधाचा ग्लास हातात घेतला, पण आज त्यांची दूध पिण्याची इच्छा नव्हती. पोट गच्च झाल्यासारखे वाटत होते. ते म्हणाले, "सुनबाई, मला आज दूध नको. प्यावेसेच वाटत नाहीये." पण त्यांच्या सुनेने हट्टाने ग्लास त्यांच्या हातात ठेवला आणि म्हणाली, "बाबा, ते काही नाही. असं कसं चालेल? दूध तर तुम्हाला प्यावेच लागेल. एकतर तुमचे जेवण फार कमी आहे, त्यामुळे दूध तरी घेत जा." असे बोलून ती तिथून निघून गेली. ती गेल्यानंतर किशोररावांनी हळूच दुधाचा ग्लास उचलला आणि आपल्या कुत्र्याच्या म्हणजे मोतीच्या भांड्यात ओतला. मोतीने धापा टाकत ते दूध पिऊन टाकलं आणि मग त्यांच्या पायाशी बसला. किशोररावांनी ग्लास नेहमीप्रमाणे खिडकीत ठेवला, म्हणजे सुनेला वाटावं की त्यांनी दूध प्यायलं आहे. पण त्यांच्या मनात एक विचार आला, ही सूनबाई माझी एवढी काळजी का घेत असेल? खरंच माझी काळजी करते की यामागे काही वेगळीच कारणं आहेत? असे प्रश्न मनात येऊन त्यांनी डोळे मिटले, पण त्यांना झोप काही लागत नव्हती. काही महिन्यांपासून त्यांना जाणवत होते की शरीरात काही विचित्र होतंय. अशक्तपणा, चक्कर, भूक न लागणे, छातीत जळजळ आणि रात्रीची झोप न लागणे अशी लक्षणे त्यांना जाणवू लागली. कधीकधी असंही वाटायचं की श्वासच थांबेल. बहुतेक वाढत्या वयाचा परिणाम असेल. त्यांनी स्वतःलाच समजावलं, पण मन कुठेतरी सांगत होतं, काहीतरी गडबड आहे. रात्र आणखी गडद झाली. साधारण 11 वाजता त्यांना बाथरूमला जाण्याची गरज भासली. त्यांची खोली घराच्या मागच्या बाजूला होती आणि बाथरूमपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना ओसरीतून जावं लागायचं. हळूहळू पावलं टाकत ते ओसरीत आले. तेवढ्यात त्यांच्या कानावर काही कुजबूज ऐकू आली. आवाज लहान सुनेच्या खोलीतून येत होता. किशोररावांचे पाय अनायासे थांबले. ते भिंतीलगत हळूच उभे राहिले. आत त्यांच्या 3ही मुलांचे आणि सुनांचे बोलणे चालले होते. हसण्याचे, गप्पांचे आवाज येत होते. पण पुढच्या क्षणी जे शब्द त्यांच्या कानावर पडले ते त्यांच्या हृदयावर हातोड्यासारखे घाव करून गेले. आता आणखी किती दिवस हा म्हातारा झेलायचा? किती दिवस ही प्रॉपर्टी त्याच्या नावावर राहणार आहे? आपल्याला काही मिळणार आहे की नाही? मधला मुलगा हसत म्हणाला, "बरोबर बोलतोस दादा. जोवर हा म्हातारा जिवंत आहे तोवर काहीच मिळणार नाही. यावर एकच उपाय आहे, हळूहळू काम तमाम करायचं." तेवढ्यात धाकटी सून म्हणाली, "मी रोज दुधात औषध घालत आहे. आता तर परिणामही दिसू लागलाय. तुम्ही बघाल, ह्या 2-4 महिन्यात तो स्वतःच देवाघरी जाईल." तिचे बोलणे ऐकून सगळे जोरात हसले, पण हे सगळं ऐकून किशोरराव थरथर कापू लागले. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. ज्या मुलांसाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, ज्यांच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा देखील विचार केला नाही, आज तीच मुलं त्यांच्या मृत्यूची योजना आखत होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, हृदय विदीर्ण झाले. हेच का मुलांचं प्रेम? हेच का मुलांचं बापाशी असलेलं नातं? ते हळूहळू आपल्या खोलीत परतले. मोती त्यांच्या जवळ येऊन बसला होता. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होता. किशोररावांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, "ह्या घरात फक्त तू एकटा खरा आहेस मोती." त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. सतत एक विचार मनात घोळत होता, "जर इथे राहिलो तर हे लोक मला मारून टाकतील. मला आत्ताच निघायला हवं." त्यांनी कपाट उघडलं आणि काही कपडे, थोडे पैसे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर आणि जमिनीची कागदपत्र त्यांनी एका पिशवीत ठेवली आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडले. रात्रीचा अंधार, थंड वारा आणि रस्त्यावर संपूर्ण शांतता. त्यांच्या थरथरणाऱ्या पावलांनी जणू सांगितलं, ते मृत्यूपासून पळत आहेत. ते ओसरीतून मागच्या गल्लीत आले. त्यांचे हृदय जोरात धडधडत होते, पण पावलं काही थांबत नव्हती. अर्धा तास चालून ते चौकात पोहोचले. एका छोट्या दुकानासमोर असलेल्या बाकावर ते थकून बसले.
पिशवी छातीशी घट्ट धरून त्याने डोळे मिटले. त्यांच्या मनात विचार आला, हीच का माझ्या आयुष्याची सत्यता? हेच का माझ्या मुलांचे माझ्यावर असलेले प्रेम, ज्यांच्यासाठी मी सगळं काही केलं? त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या बाकावरच ती काळी रात्र संपली. सकाळ झाली. रात्रीच्या थंड वाऱ्यात बाकावर बसून रात्र घालवल्यामुळे किशोरराव पूर्ण थकले होते. त्यांचे डोळे लाल झाले. चेहरा उतरला होता. पायांमध्येही शक्ती उरली नव्हती. सूर्याची पहिली किरणं त्यांच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा त्यांना जाणवलं की ते पूर्णपणे अनोळखी ठिकाणी बसले आहेत. समोरच्या रस्त्यावरून लोक कामावर जात होते. मुले शाळेकडे धावत होती आणि दुकानदार आपापली दुकाने उघडण्यात गुंतले होते. किशोररावांनी आपल्या पिशवीला घट्ट धरलं आणि हळूहळू उठले. भुकेने त्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. साधारण 100 मीटर पुढे जाताच किशोररावांच्या कानावर मंदिरातील शंखनाद ऐकू आला. एका मंदिराबाहेर थोडीफार गर्दी होती. लोक फुलं, अगरबत्त्या आणि नारळ घेऊन आत जात होते. किशोरराव मनात म्हणाले, कदाचित देवाच्या घरात थोडा दिलासा मिळेल. ते मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन बसले. समोरच एक चहाची छोटीशी टपरी होती. चहाचा सुगंध त्यांच्या भुकेला अजूनच चाळवून गेला. त्यांनी खिशात हात घातला तर खिशात काही चिल्लर आणि 200 रुपयांची एक नोट मिळाली. त्यांनी विचार केला, थोडेसेच पैसे खर्च करावे लागतील. आता पैसे जपून वापरायला हवेत. त्यांनी 1 कप चहा आणि 2 बिस्किटं घेतली. चहा पित असताना त्यांचे डोळे मंदिराच्या दाराकडे लागले होते. तेवढ्यात त्यांच्याजवळ कोणीतरी येऊन बसले. अंदाजे 40-45 वर्षाचा एक माणूस असावा. त्याचा चेहरा निस्तेज, डोळ्यात निराशा आणि अंगावर अस्ताव्यस्त कपडे होते. त्याने हळू आवाजात विचारलं, काका, तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुम्ही रात्रीपासून बाहेर आहात. माझीही अवस्था तशीच आहे. किशोरराव त्याच्याकडे पाहत म्हणाले, कोण आहेस बाळा? तो माणूस रडू लागला. माझे नाव मनोज आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होतो, पण शेअर मार्केटच्या लालसेने सगळं संपलं. अर्ध्याहून जास्त संपत्ती गमावली. माझ्या घरचे मला आता बोलतही नाहीत. आई म्हणते, किती पैसा उधळलास? आता आम्हाला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. बायको मुलांना घेऊन माहेरी गेली आणि मी एकटाच राहिलो. हे सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. किशोररावांना खूप वाईट वाटले. त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, मनोज बाळा, शेअर मार्केट हे जुगार नाही. तिथं केवळ नशिबाने काही मिळत नाही. अनुभव, संयम आणि ज्ञान ह्याशिवाय यश नाही. लोक समजून न घेताच उडी घेतात आणि नंतर उद्ध्वस्त होतात. मनोजने आश्चर्याने विचारलं, म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटचे ज्ञान आहे? किशोरराव हलके हसले. हो बाळा, माझ्या आयुष्यभराची कमाई तिथूनच आली. मी प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक होतो, पण घर त्यावर चालत नव्हतं. शेअर मार्केटनेच माझी खरी ओळख बनवली. मनोज अवाक झाला. त्याच्या मनात पहिल्यांदाच आशेचा किरण चमकला. किशोरराव मनोजला हळूहळू आपला भूतकाळ सांगू लागले. कसं त्यांनी कमी वयात शेअर मार्केटमध्ये रस वाटू लागला. छोट्या छोट्या गुंतवणुकीतून कशाप्रकारे अनुभव मिळवला, कशा चुका झाल्या आणि त्यातून शिकत मजबूत पोर्टफोलिओ तयार केला. मनोज एक एक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या डोळ्यात आता भीतीऐवजी आत्मविश्वास झळकत होता. किशोरराव म्हणाले, बघ बाळा, मी आयुष्यात एक गोष्ट शिकलो आहे. शेअर मार्केट हा पैशांचा नव्हे, तर संयम आणि वेळेचा खेळ आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर चमत्कार होतो, पण ज्ञानाशिवाय उडी घेतलीस तर सगळं संपतं. मनोजने मान खाली घातली. काका, माझ्याकडून चूक झाली. आता सगळं संपलं आहे. किशोररावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काहीच संपत नाही बाळा. जोवर श्वास चालतोय तोवर सगळं पुन्हा सुरू होऊ शकतं. मी तुला शिकवीन, पण एक अट आहे. तुला संयम ठेवावा लागेल आणि विश्वासही. मनोजच्या डोळ्यात चमक आली. तो हात जोडून म्हणाला, काका, तुम्ही माझे आधार व्हा. मी तुमच्यासोबत आहे. त्या दिवसापासून दोघांनी एकत्र चालायचं ठरवलं. किशोररावांकडे पैसे कमी होते. मनोजकडेही थोडीशीच बचत होती. दोघांनी ठरवलं, छोट्या छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करायची. किशोररावांनी सांगितलं, सुरुवातीला धोका कमी ठेव. हळूहळू विश्वास वाढेल हे लक्षात ठेव.
हाच खरा मार्ग आहे. मनोजने होकार दिला. अनेक दिवसांनी त्याच्या मनात शांततेचा अनुभव आला. किशोररावांनी संध्याकाळी मंदिराबाहेर फुलं विकायला सुरुवात केली. रोजच्या पोटापाण्याचा खर्चासाठी काहीतरी मिळावं म्हणून. मनोजही मदत करू लागला. दोघांची ही एक विचित्र जोडी तयार झाली होती. एक अनुभवी गुरु आणि एक हरलेला शिष्य. पण जणू नियती दोघांना एकत्र आणून नव्या अध्यायाची सुरुवात करू पाहत होती. त्या रात्री ते दोघे मंदिराबाहेरच बसले. चांदण्याचा उजेड आणि हलका वारा त्यांच्या थकव्याला दूर करत होता. मनोज म्हणाला, काका, मी वचन देतो. आता तुमचं प्रत्येक म्हणणं मी ऐकेन. तुमच्या सांगण्यानुसारच वागेन. मला फक्त पुन्हा आयुष्य जगण्यासाठी धैर्य द्या. किशोरराव मनात म्हणाले, देवाने मला इथे काहीतरी योजना आखून पाठवली असेल का, जेणेकरून मी ह्याचे विस्कटलेले आयुष्य जोडू शकेन. ते मनोजला म्हणाले, चल बाळा, उद्यापासून नव्याने सुरुवात करूया. त्यांच्या डोळ्यात नव्या आशेची चमक आणि आत्मविश्वास झळकत होता. मंदिरातील घंटा जणू नव्या सकाळचे स्वागत करत होती. देवाला नमस्कार करून किशोरराव आणि मनोज यांनी आपला नवा प्रवास सुरू केला. त्यांचे खिसे जरी रिकामे असले तरी मन धैर्याने भरलेले होते. किशोरराव म्हणाले, बाळा, शेअर मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव. हे धावण्याचे मैदान नाही, हे शेतासारखं आहे. शेतात बी पेरशील तेव्हा व्यवस्थित काळजी घे, मगच त्याचे फळ मिळेल. अधीर झालास तर सर्व काही नष्ट होईल. मनोज म्हणाला, बाबा, आतापर्यंत मी घाईघाईत सगळं गमावलं आहे. आता संयमच माझं शस्त्र असेल. किशोररावांनी बाजाराचा कल पाहून काही छोट्या कंपन्यांचे शेअर्स निवडले. ते म्हणाले, मनोज, मोठ्या कंपन्यांचे शेअर घेण्यासाठी मोठे भांडवल लागते, जे आपल्याजवळ नाही. छोटे शेअर्स हळूहळू वाढतात, पण योग्य निवड केली तर हेच सर्वाधिक फळ देतात. मनोजने पहिल्यांदा धैर्याने किशोररावांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक केली. काही दिवसापर्यंत काही विशेष हालचाल झाली नाही. तेव्हा तो म्हणाला, काका, असं वाटतंय हेही बुडेल. किशोरराव हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, काल बी पेरलंस आणि आजच फळाची अपेक्षा करतोस. थोडा धीर धर. पण काही दिवसांनी शेअर्सचा भाव आणखी खाली गेला. तेव्हा मनोज घाबरला. काका, आता ही नुकसानच होतंय. सगळं विकून बाहेर पडू का? किशोररावांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, हीच खरी परीक्षा आहे बाळा. घाबरून पळालास तर आयुष्यभर घाट्यात राहशील. लक्षात ठेव, शेअर मार्केट हा पैशांचा नव्हे, बुद्धी आणि किमतीचा खेळ आहे. मनोज शांत झाला. त्याच्या मनात पहिल्यांदा विश्वास जागृत झाला. तो म्हणाला, काका, तुम्ही बरोबर बोलताय. साधारण 2 महिन्यांनी तेच शेअर्स हळूहळू वर चढू लागले. मनोज आनंदाने म्हणाला, काका, बघा ना, खरंच शेअर्स वाढत आहेत. किशोररावांच्या डोळ्यात समाधान होतं. मी सांगितलं होतं ना बाळा, संयम ठेव. थोड्याच दिवसात त्यांना छोटासा नफा झाला. रक्कम मोठी नव्हती, पण मनोजसाठी तो आशेचा किरण होता. वेळ पुढे सरकत गेला. ते दोघे मिळून पुढे सरकत होते, पण प्रवास सोपा नव्हता. अनेकदा तोटा झाला. मनोज खचून म्हणाला, बाबा, आता वाटतं आपण कुठेच पोहोचणार नाही. किशोररावांनी ठामपणे उत्तर दिलं, लक्षात ठेव बाळा, तोटा म्हणजे अपयश नाही. तोटा म्हणजे शिकायची फी आहे. ही फी द्यायला तयार असलास तरच यशस्वी होशील. हे शब्द मनोजच्या मनात कोरले गेले. असेच दिवस सरत होते. छोट्या छोट्या गुंतवणुकीतून हळूहळू नफा वाढू लागला. किशोरराव म्हणाले, बाळा, या अनुभवाला आपण इतरांपर्यंत पोहोचवायला हवं, जेणेकरून इतर लोकही अज्ञानामुळे बर्बाद होणार नाहीत. फक्त पैसा कमावणं हे ध्येय नाही, तर आपल्याला एक मार्ग तयार करायचा आहे, ज्यातून सामान्य माणूसही योग्य माहितीने गुंतवणूक करू शकेल. यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. मनोज उत्साहाने म्हणाला, काका, म्हणजे आपण एखादं ॲप बनवायचं म्हणताय का? किशोरराव म्हणाले, हो बाळा, असा एक प्लॅटफॉर्म जिथे लोक शेअर मार्केटला योग्य रीतीने समजू शकतील. आपण आपला अनुभव वाटू, त्यांना शिकवू. पण प्रश्न असा होता की ॲप तयार होणार कसं? दोघांकडे ना पुरेसे पैसे होते, ना तांत्रिक ज्ञान. मनोजने आपल्या जुन्या मित्रांशी संपर्क साधायला सुरुवात केली. अखेर एक तरुण भेटला, जो सॉफ्टवेअर इंजिनियर होता, ज्याला नुकतीच करिअरची सुरुवात करायची होती. तो म्हणाला, मी तुमचं काम करतो. मला फक्त विश्वास द्या की तुम्ही तुमचा अनुभव माझ्याशी शेअर कराल. बाकी तांत्रिक भाग मी सांभाळतो. किशोरराव हसून म्हणाले, का नाही रे बाळा, माझ्याकडे देण्यासाठी
अनुभवाशिवाय काही नाही. आणि मग सुरू झाला दिवस रात्र परिश्रमांचा प्रवास. किशोरराव डेटा गोळा करत, रणनीती आखत आणि शेअर्सचा अभ्यास करत आणि मनोज मार्केटमधून अपडेट्स आणून त्यांना समजावत असे. तर तो सॉफ्टवेअर इंजिनियर ॲपची रचना तयार करत होता. पैशांची टंचाई होती. कधी कधी तर जेवणासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहत नसत. पण कोणीही धीर सोडला नाही. किशोरराव म्हणायचे, लक्षात ठेव बाळा, ह्याच अडचणी आपली खरी भांडवल आहे. जेव्हा हे ॲप तयार होईल तेव्हा लोकांना समजेल की मेहनत म्हणजे काय असते. साधारण 6 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ॲपचं पहिलं व्हर्जन तयार झालं. नाव ठेवलं गेलं सही निवेश. हे ॲप केवळ लोकांना शेअर मार्केटची माहिती देत नव्हतं, तर त्यांना लहान लहान टप्प्यातून गुंतवणुकीची प्रशिक्षणं देखील देत होतं. किशोररावांचा आवाज आणि त्यांच्या अनुभवाने भरलेली व्हिडिओ त्या ॲपमध्ये अपलोड करण्यात आली होती. पहिल्यांदा फारच थोड्या लोकांनी त्या ॲपचा वापर केला, पण हळूहळू बातमी पसरू लागली. लोक म्हणू लागले, हे खरंच शिकवतात, फसवत नाहीत. किशोररावांच्या डोळ्यांमध्ये तेज चमकले. त्यांना माहिती होतं की प्रवास अजून लांब आहे, पण योग्य मार्ग आता मिळाला आहे. मनोज भावूक होऊन म्हणाला, काका, त्या दिवशी मंदिरात तुमच्याशी भेट झाली नसती तर आज मी कदाचित रस्त्यावर भीक मागत असतो. तुम्ही मला जगायला शिकवलं. किशोररावांनी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, नाही बेटा, देवाने आपली भेट घडवून आणली. माझं नशीब बहुतेक असंच होतं की आपल्या मुलांकडून फसवणूक झाल्यानंतर एखाद्या दुसऱ्या मुलाला योग्य मार्ग दाखवावा. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण मनात समाधान होतं. काही दिवसातच सही निवेश लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलं. किशोररावांच्या सत्य आणि सोप्या भाषेत सांगितलेल्या शेअर मार्केटच्या गोष्टी थेट लोकांच्या मनात घर करू लागल्या. काही जण जिथे खोट्या स्वप्नांनी आणि लालसेने भरलेल्या जाहिराती दाखवत होते, तिथे किशोरराव थेट म्हणत, बेटा, पटकन श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहू नकोस. हे शेत आहे. पेरशील तरच उगवेल आणि उगवेलही हळूहळू. तोपर्यंत संयम ठेव. त्यांच्या या खऱ्या शब्दांना लोकांनी मनापासून घेतलं. तरुण वर्ग जोडला जाऊ लागला. गृहिणी, नोकरी करणारे लोक, अगदी वृद्धसुद्धा त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरित होऊ लागले. 1 वर्षाच्या आत सही निवेशचे लाखो युजर्स झाले. किशोरराव आणि मनोज यांनी मिळून एक छोटी कंपनी नोंदवली. माध्यमांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वर्तमानपत्रांच्या जाहिरातीमध्ये झळकू लागले. 71 वर्षाच्या ज्येष्ठाने शेअर मार्केटच्या दुनियेत घडवला चमत्कार. रस्त्यावर झोपणारा माणूस आज लाखोंचा झाला मार्गदर्शक. किशोररावांचे नाव ऐकून लोक त्यांना गुरुजी म्हणू लागले. त्यांचे ऑनलाईन स्पेशन विकले जाऊ लागले. विविध संस्था त्यांना बोलावू लागल्या. पण या यशाच्या दरम्यान काही वेळा रात्री एकटे बसल्यावर त्यांच्या डोळ्यांसमोर ते दृश्य येत असे, जिथे त्यांची 3ही मुले आणि सुना हसत हसत त्यांचा खून करण्याचा कट रचत होत्या. त्यांचे डोळे पाणावले तरी ते म्हणत असत, आता रडायचे नाही, आता धडा शिकवायचा आहे. आणि तो दिवस उजाडला. एका सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची 3ही मुले आणि सुना उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि लोभ दोन्ही भाव होते. मोठा मुलगा म्हणाला, बाबा, आम्हाला माफ करा. आम्हाला माहिती नव्हतं की तुम्ही एवढे मोठे माणूस व्हाल. तुम्ही घरी चला, तुमच्याशिवाय घर ओस पडला आहे. मधला मुलगा म्हणाला, बाबा, आमच्याकडून चूक झाली. तुम्ही आम्हाला सर्व काही दिलं, पण आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही. आता आम्हाला तुमच्यासोबत राहायचे आहे. धाकटा मुलगा डोळे पुसत म्हणाला, बाबा, आम्हाला घर नको, फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. किशोरराव शांतपणे ऐकत राहिले. त्यांच्या डोळ्यात आता थंडपणा होता. त्यांनी गंभीर आवाजात विचारलं, विसरलात का जेव्हा तुम्ही म्हणाला होतात की दुधात औषध टाकून ह्या म्हाताऱ्याला हळूहळू संपवूया? विसरलात का तुमचं ते हसणं, तुमचा कट? आज तोच म्हातारा तुमच्यासमोर उभा आहे, जिवंत, मजबूत आणि तुमच्यापेक्षा 1000 पटीने श्रीमंत. 3ही मुलांनी लाजेने मान खाली घातली. किशोरराव पुढे म्हणाले, तुम्ही कदाचित विचार करत असाल की मी तुम्हाला माफ करून परत घरी येईन. अजिबात नाही. ज्या दिवशी तुम्ही मला मारण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी मी तुमच्याशी असलेले नाते तोडले. आज माझ्याकडे जे काही आहे ते माझे आहे. माझ्या कष्टाचे, माझ्या अनुभवाचे फळ आहे. तुम्हाला माझ्याकडून आता काही मिळणार नाही. ते एकेकाच्या डोळ्यात पाहत म्हणाले, मी तुम्हाला मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा देईन. तुम्ही पाहाल, ज्या बापाला मारायचा तुम्ही कट रचला, तो बाप आज जगात नाव कमावत आहे आणि तुम्ही फक्त तमाशा बघणारे प्रेक्षक बनून राहाल. संपूर्ण ऑफिस स्तब्ध झाले. 3ही मुले आणि सुना गुडघ्यावर बसून रडू लागल्या. बाबा, आम्हाला माफ करा. दुसरी संधी द्या. किशोरराव ठामपणे म्हणाले,
संधी त्याला दिली जाते ज्याची चूक निरागसतेतून झालेली असते. तुम्ही चूक केली नाही तर कट रचला होता आणि कट रचणाऱ्यांसाठी बापाच्या हृदयात जागा नसते. मनोजही तिथेच उभा होता. ते मनोजकडे पाहून म्हणाले, बाळा यांना इथून जायला सांग. मनोज काही बोलण्याच्या आत ते सर्वजण रडत रडत बाहेर निघून गेले. किशोरराव मनोजकडे पाहून म्हणाले, मनोज, आता तूच माझा मुलगा आहेस. तू मला समजून घेतलं आणि बिकट परिस्थितीत माझ्यासोबत उभा राहिलास. मनोजच्या डोळ्यात पाणी आले. त्याने किशोररावांचे पाय धरले. तो म्हणाला, बाबा, मी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. तुम्हीच माझ्या आयुष्याचे सर्वात मोठे आधार आहात. किशोररावांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, देवाने मला मुलांच्या नावाखाली फसवणूक दिली होती, पण मित्राच्या रूपात परत एक मुलगा दिला आहे. आता माझी लढाई फक्त माझ्यासाठी नाही तर त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना शेअर मार्केट आणि आयुष्यात दोन्ही ठिकाणी योग्य मार्ग हवा आहे. किशोरराव रोज हजारो लोकांना शिकवत असत. आयुष्य आणि गुंतवणूक दोन्ही ठिकाणी संयम हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. लोक त्यांना गुरु मानू लागले, आदर्श मानू लागले आणि त्यांची मुले, ते कायम पश्चातापाच्या आगीत होरपळत राहिले. ते कधी टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात वडिलांची यशोगाथा पाहत होते तर कधी ॲपवर त्यांचा आवाज ऐकत असत. पण त्यांच्या वाट्याला आता फक्त लाज आणि पश्चाताप उरला होता. मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःची मेहनत आणि अनुभव. नाती फक्त रक्ताने नाही तर मनाने बनतात. अडचणीच खरे शिक्षक असतात आणि धैर्यच यशाची खरी गुरुकिल्ली असते. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.